बातमी आता सविस्तर आहे। दररोज लाखो भाविक साईंच्या चरणी माथा टेकण्यासाठी येत असतात। मंदिर प्रशासनाने वयोवृद्ध भाविकांच्या सोयीसाठी खास ज्येष्ठ नागरिक प्रवेशद्वार तयार केलेला आहे। पण या गेटमधून काही जण डावपेच लढवत असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय। ज्येष्ठ नागरिकांसाठी राखीव असलेल्या या प्रवेशद्वारातून चक्क तरुणच थेट आतमध्ये साई मंदिरात प्रवेश करताना दिसतायत। आणि विशेष म्हणजे हे सर्व मंदिर प्रशासनाच्या नजरेसमोर होतंय। 60 वर्षांवरील भाविकांना प्राधान्य देणं अपेक्षित असताना नियम धाब्यावरती बसवत काही तरुण थेट याच मार्गाने आतमध्ये प्रवेश करतायत। या संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुनील दवंगे यांनी। शिर्डीला साईंच्या दर्शनासाठी देशभरातून मोठ्या प्रमाणावर भाविक येतात। आलेले भाविक जे आहेत ते साई दर्शनासाठी जाताना या ठिकाणचं जे सिनियर सिटीजन गेट जे आहे ते आपण पाहू शकतो। या ठिकाणचं जे ज्येष्ठ नागरिकांचं गेट आहे, या ठिकाणी काही 60 वर्षाच्या आतील लोकांना देखील सर्रास या ठिकाणून सोडलं जातं। सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणचे काही फूल विक्रेते जे आहेत ते या ठिकाणी भाविकांना फूल प्रसाद वगैरे विकून देऊन त्यानंतर या ठिकाणी पाठवतात। आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर हा जो आहे हा प्रकार पाहायला मिळतोय। जे सामान्य भाविक जे आहेत ते प्रवेशद्वार क्रमांक 7 मधून या ठिकाणी दर्शनासाठी येतात। साई दर्शनासाठी साधारण 2-3 तासाचा कालावधी गर्दीच्या काळामध्ये लागतो। मात्र सर्वात महत्त्वाचं जर म्हटलं तर या ठिकाणून शॉर्टकट दर्शन जे आहे ते घेताना देखील मोठ्या प्रमाणात भाविक दिसून येत आहे। 60 वर्षाच्या पेक्षा अधिक जे वयाचे साईभक्त आहेत त्यांना या प्रवेशद्वारामधून प्रवेश दिला जातो। मात्र अलीकडे जे आहे ते साईबाबा संस्थांची जी यंत्रणा आहे ती कुठेतरी कुचकामी पडताना दिसून येत आहे। तरी जर म्हटलं तर शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी आल्यानंतर VIP दर्शन जर घ्यायचं असेल तर 200 रुपयाचं तिकीट घेणं बंधनकारक आहे। त्यासाठी प्रवेशद्वार क्रमांक 6 आणि विनाशुल्क मंदिरात जाण्यासाठी प्रवेशद्वार क्रमांक 7 अशा पद्धतीने मंदिरात जाण्याची एक व्यवस्था आहे। या ठिकाणचं जे प्रवेशद्वार आहे हे फक्त आणि फक्त जे वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्यासाठी आहे। मात्र त्यांच्या नावाखाली अनेक जे 60 वर्षाच्या आतील जे भक्त आहे भाविक आहे त्यांना या ठिकाणी सोडलं जातं। साईबाबा संस्थांनी देखील याची चौकशी व्हावी आणि नेमकं या ठिकाणून नेमकं कोणाला सोडलं जातं, फूल विक्रेत्यांचं आणि यांचे काही लागेबांधे आहे का हे देखील तपासलं जावं अशी प्रामाणिक भूमिका या माध्यमातून व्यक्त केली जाते। सुनील दवंगे, NDTV मराठी, शिर्डी, अहिल्यानगर।